सर्वप्रथम नमस्कार. या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करते. भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे. जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला हे मी तुम्हा सर्वांना या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर बघूया. भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, योग साधना यांना जे अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून आहे. ऋषीमुनी, साधू संत यांनी वेळोवेळी योगाचं महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिली आहे. आजच्या काळातही आपण बघतो की जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. हे देखील आपल्याला त्या माध्यमातून दिसून येतं. आणि अगदी त्यापुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर आपण आज जर बघितलं तर तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारावी असून योगासनाचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. आणि जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला हे जाणून घेऊया. तर यासाठी हा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाची अशी झाली सुरुवात. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारख्या देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. आणि यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर अत्यंत महत्त्वाची माहिती की योग 21 जूनच का? तर 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. म्हणजे 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं. म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारताला सुमारे 5000 वर्षाची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची जी परंपरा आहे आणि ती परंपरा असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतीय धर्मसंस्कृतीमधील हा योग खूप महत्त्वाचा वाटा आहे योगासनं करण्याचा. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खरंच उपयुक्त ठरला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच सर्वप्रथम लाईक करा, कमेंट करा. अशी